परमामृते रसना ओलावली तोर होते मनाची राहिली वृत्ती पायी सकळ ही ते ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ ही इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया सकळ ही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या तुका म्हणे जेथे वसे भक्त राव तुका म्हणे जेथे वसे भक्त राव तेथे नांदे देव संदेह नाही सकळ ही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम अभंगातून जो आलेला अनुभव आहे माझ्या दृष्टीनं आपण मुक्तीवारी करून आलेलो ह्याच्यामध्ये जवळजवळ 70% वारीतलं चित्रीकरण किंवा वारीतला प्रसंग बसतोय. कारण परमात्मा जशी बुद्धी देईल ठरवलेलं सकाळी वेगळंच असतं पण इथं येईपर्यंत कधी इथं आई सांगल डोक्यात कुठला अभंग घालतील त्यांच्या आज्ञेनुसार मग कोणी इथं उभं राहिल्यानंतर जो येईल ती मग त्यांचाच प्रसाद म्हणून देवाच्या प्रसादी करारे भोजन हा देवाचा प्रसाद समजून पुढे आम्हाला चिंतन मांडावं लागतं. तुकोबराय या अभंगातून आपला अनुभव प्रकट करतात. काय अनुभव आला तुकोबरायच्या जीवनामध्ये? तुकोबराय म्हणतात परमामृते रसना ओलावली परम अमृतानं माझी रसना ओली झाली. ही तुकोबरायच्या जीवनातला अनुभव आहे. रसना म्हणजे वाणी जीभ. तुकोबरायांची जीभ कशाने ओली झाली? परम अमृतानं. कोणतं परम अमृत? अमृताचे प्रकार किती? तुकोबरायांचं नेमकं कोणत्या अमृतानं जीभ ओली झाली पुढे बघू. पण तुकोबराय अनुभव सांगतात परमामृते रसना ओलावली आणि झालं काय? मनाची राहिली वृत्ती पायी. कितीही प्रयत्न करून अस्थिर असणारं मन चंचल असणारं मन देवा आता तुझ्या पायाजवळ काय झालेला स्थिर झालं. मनाची राहिली वृत्ती तिथे मनोवृत्ती परमात्म्याच्या चरणावरती परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. पण परम अमृतानं रसना ओलावली गेल्यामुळं देवा माझं भरकटणारं मन भरकटणारी मनोवृत्ती आता तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर राहिली. परिणाम काय झाला? सकळही ते ओळली मंगळे. सकळही आता माझं सगळं मंगळ झालं. कारण वारी करून आलेल्या माणसाचा हा अनुभव या दृक्पदात मोडतो. सकळही ते ओळली मंगळे. झालं काय? वृष्टी केली जळे आनंदाच्या. प्रपंचामध्ये आनंदाचा पाऊस पडत नाही. हा वारीतलाच अनुभव असावा असा एक मला वाटलं. हा बुद्धीत सुचवला अभंग म्हणून हा निवडला. तुकोबराय म्हणतात वृष्टी म्हणजे वर्षा पाऊस केली जळे आनंदाच्या. आनंद स्वरूप पावसाची वृष्टी माझ्या जीवनामध्ये झाली आणि माझं सगळं मंगळ झालं. म्हणजे माझं चांगलं झालं. अजून काय झालं? तुकोबराय म्हणतात सकळ ही इंद्रिय झाली ब्रह्मरूप. इंद्रिय ब्रह्मरूप प्रपंचात होत नाही. प्रपंचाच्या अनुभवानं होत नाही. एखादं उदाहरण सांगेल इंद्रिय ब्रह्मरूप होण्याचं तुम्हाला. आणि माझी स्वरूप ओतले स्वरूप माझी त्याच्यामध्ये आपलं स्वरूप सगळं काय झालेलं आहे? ओतलेलं आहे आणि सगळी इंद्रिय ब्रह्मरूप झाली. पण हे होतं कुठं? तुका म्हणे जेथे वसे भक्त राव आणि तेथे नांदे देव संदेह नाही. जिथं भक्त असतो तिथं देव असतो आणि जिथं देव असतो
तिथं बसतात मन काय पावती फाडायला मागायला लाजतच भांडण बघा कशी बोलली. काय म्हणते की म्हणजे जे बोल वाटत ती बोलायचं, चालतं बोलते कीर्तन करायचं. विठ्ठल सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. तुकाराम महाराज आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. कोणता अनुभव सांगतात? संतांना कोणता अनुभव अभिप्रेत आहे, कोणता मान्य आहे? संत कोणता अनुभव अवलंबून सांगतील असं वाटतं तुम्हाला? बघा, तुम्ही आम्ही ज्या अनुभव सांगतो, संतांनी अनुभव मांडलाय. अनुभव वेगळा. तुम्ही मगाशी सांगितला अनुभवातला पोपट पंचमीमधला पाठांतराचा फरक सांगितला. अनुभव अनुभूती संत कुठली मांडत असतील? अनुभव कोणता मांडत असतील? प्रपंचाचा का परमार्थाचा? परमार्थाचा. आणि तुम्ही आम्ही परमार्थाच्या मार्गात असलो तरी आम्ही प्रपंचाचा अनुभव. वारीत जरी असलो, 2 वर्ष झालं वारी करावा बघा म्हणून बोल चांगलं चाललंय. अनुभव कुठला आहे? परमार्थाच्या मार्गावर राहून सुद्धा अनुभव कुठला आहे? प्रपंचातलाच आहे. पण बरोबर आहे, आधी संतांचं तसं नाही. त्यांची कृती प्रपंचाची आहे आणि वृत्ती परमार्थाकडे आहे. म्हणून जीव असो अथवा संत असतील, या दोघांनी बघा अनुभव सांगत असताना प्रपंचातला अनुभव सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. कोणी नाही ऐकला तरी बोल सांगायचं. लक्षात येते का वाक्य माझं बोललेलं? प्रपंचातला अनुभव कुणी सांग म्हटलं तरी सांगायचं नाही, पण परमार्थातला कुणी नाही ऐकला तरी सांगितल्याशिवाय राहायचं नाही. कारण प्रपंचातला अनुभव सांगणं हे भूषण आहे आणि परमार्थातला अनुभव सांगणं हे भूषण आहे. भूषण. प्रपंचातला अनुभव, संसारातला अनुभव सांगणं भूषण आहे का? आता एखादा चौकात आला सकाळ सकाळी आणि प्रपंचातला अनुभव सांगायला, काय सांगायचा? पट्ट्याचा अनुभव. कसं काय? काय सांगायचं म्हणजे तुम्हाला? त्या एका पट्ट्याला अशी बायको मिळाली म्हणला, संध्याकाळी दरवाजा लावला की जगातली एक शिवी राहत नाही, सगळ्या शिवाय ह्या पट्ट्याला देते. कोण सांगतो? बोला, कोण सांगत असेल? जर सांगत असेल भूषण आहे का दूषण आहे? विनोदाचा भाग सगळा सोडायचा. काही लोक नुसतं विनोदात जातात. तुम्ही माझा मुद्दा काय मांडायचा आहे हे सांगणं भूषण आहे का दूषण आहे? लोक वाहवा म्हणतील का, शाबासकी देतील का? पण समजा त्याच्या पलीकडे थोडं मी खालचा दृष्टांत सांगितलं, त्याच्या पुढचं जर व्यवहारात काय सांगायचंय महाराज? प्रपंचातला अनुभव अजून काय हो? प्रपंचातला इति पासून आतपासून इतिपर्यंत अनुभव सांगा. तो अनुभव दूषण आणि दुःखयुक्त आहे. सांगणाराही दुःखी आहे आणि ज्याला सांगतोय तोही सुख लागायचं. म्हणून प्रपंचातला अनुभव सांगायचा नाही, ते दूषण आहे. पण परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचं नाही. परमार्थातला अनुभव सांगणं भूषण आहे. एखादा जर म्हणू लागला का हो गेल्या 2 वर्षापासूनच वारी करतोय, पण वारीहून आलं ना स्वप्नात त्या दिव्यांग पताकाच येतात बघ. हा अनुभव भूषण आहे का दूषण आहे? ऐकणारा आनंद वाटतो का नाही? अरे ऐकणारा 15 वर्ष वाया करतोय आणि हा किती वर्ष करून आला? हा 15 वर्षाचा म्हणतो येड्या, तुझ्यापेक्षा 13 वाऱ्या जास्त केल्या, अजून माझ्या स्वप्नात पताका आली नाही. पण 2 वर्षात जर याच्या स्वप्नात पताका येत असेल, दिंडी येत असेल, त्याच्यासारखा अनुभव आणि त्या अनुभवासारखं भूषण जगाच्या पाठीवर कुठंच नाही. कुठंच नाही. हा परमार्थातला अनुभव आहे. सांगा, काही त्या गवळणी एकमेकीला अनुभव सांगत होत्या. निळ्या रंगाचा टपोरे डोळे असणारा भगवान कृष्ण परमात्मा एक गवळण सांगत होती, सखे हे साजनी, तो कृष्ण माझ्या स्वप्नात आला ग, माझ्या स्वप्नात आला. आणि काय केलं स्वप्नात येऊन? अगं काय स्वप्नात? त्यांनी मला झोपच येऊ दिली नाही. स्वप्नात मग काय सांगायचं? त्या कुंजवनातल्या गोष्टी, कुंजवनामध्ये केलेली ती रासक्रीडा सगळी माझ्या दृष्टीपुढे येत होती ग. देव कृष्ण स्वप्नात आला. दुसरी म्हणजे बाई तुझ्या नुसता स्वप्नात आला. अनुभव आहे बरं परमार्थातला. बघा, या गवळणी एकमेकीचा अनुभव सांगत होत्या आणि आपल्या गवळणी सांगते त्या अनुभव. आपल्या गवळणी म्हणते
आता घरी गेले की चालू होते बघा तिचं. आधी बघा डंगरी 15 दिवसात ही आमच्या गौरवणीवाला आली. त्यांना वारीत न्या, गंगेला न्या. कशा हसते त्या कळाले होते. कोणती खुश समाधानी झाली सासू वारीला गेल्यामुळे. सुना घरी राहिलेल्या सांगा मला हात वर करून, महाराज मी समाधानी होते, आमच्या सासूला आनंद आला. तू जगाच्या लाजत तोंडावर मामीला हसत बाय बाय केली असतील. मामी या या पण गेल्यावर ती माझ्या मुलावर ठेवून सगळं. हा प्रपंचातला अनुभव आहे. पण परमार्थातला अनुभव ती गवळण एक गवळण म्हणते निळ्या रंगाचा टपोऱ्या डोळ्याचा देव माझ्या स्वप्नात आला, तर दुसरी म्हणते बाई तुझ्या नुसत्या स्वप्नात आला ग, माझ्या डोळ्यात बसला. रात्र काय जन्म जन्म झाली अजून मला झोप नाही. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. हा परमार्थातला अनुभव आहे. देव डोळ्यात बसणं साधा अनुभव आहे. आपल्या डोळ्यात काय बसत? आपल्या डोळ्यात बसत रील स्टार. अरे पुरुष बिघडले याच्यात नवल नाही, महिला मंडळाचं सुद्धा चित्र आहे ना या मोबाईल मध्ये. इकडं भाजी इकडे ती रील बघायला. भाजी करपली का गॅसवर आहे का कुठं हलवायला, गॅसला खाली शिगडी त्या टाकीला खराबांग खराबांग. आमच्या डोळ्यात हे बसले प्रपंचातलं विषय बसलेत विषय. आणि विषयानं काय होतं माहित आहे का? विषयाचं इथं बरं वाटतं पण पुढं पुढे अवघड विषय पाहायला गोड वाटतो, विषय भोगायला गोड वाटतो, विषय अनुभवाला गोड वाटतो. पण महाराज म्हणतात पुढे अवघड. तुम्ही मागच्या 10-15 दिवसात महिन्यात याच्यावर पुढे अवघड यमदंड. कसं अवघड आहे? आता भोगताना बरं वाटतं पण पुढे अवघड कसं आहे? एक वास्तूचं प्रदर्शन भरलं होतं. वस्तू प्रदर्शन. त्याला 2 दरवाजे होते, इन आउट, आत प्रवेश बाहेर जाण्याचा मार्ग. पण प्रवेशाच्या दारावर पाटी लावली होती, प्रवेश मुक्त मोफत, प्रवेश काय फुकट आहे. आता फुकट म्हणल्यावर फुकट घालून बापले घालून फुकट म्हणल्यावर काय किती पाळायला लागले. फुकट म्हणल्यावर गर्दी जर झाली पण त्या असं पूर्ण पॅक केलेलं आणि एक दरवाजा बाहेर निघायचा. पण जिथून ती वस्तू बघायच्या बाहेर निघायचा जो दरवाजा होता का तिथं तिथं वजन खुर्च्या टाकून बसले. 500ची पावती फाडायची मग बाहेर जायचं. ते म्हणले साहेब त्या बोर्डावर तर गेले म्हणजे मध्ये यायच्या प्रवेश मोफत आणि बाहेर जायला 500 का. तसंच आहे म्हणलं, प्रवेश फुकट आहे पण बाहेर जायचं असलं तर 500. तसं विषयाचं तसंच आहे. बघताना गोड वाटते पण पुढे अवघड. काय अवघड आहे? माझी ती 500 रुपयाची पावती आहे.
म्हणून प्रपंचातला अनुभव सांगायचा नाही, परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचं नाही. बरं चला अजून प्रपंचातला अनुभव का सांगायचा नाही? प्रपंचातला अनुभव किती जरी सांगितला, उगाळून सांगितला, आंघोळ करून सांगितला, नंतरचा सांगितला, तीन संगमावर जाऊन सांगितला, कसाही सांगितला तरी प्रपंचातला अनुभव सांगणारा दुःखी, अनुभव दुःखी, ऐकणारा दुःखी. सुख नावाचा शब्द नाही, म्हणून प्रपंचातला अनुभव सांगायचा नाही, कारण तो दुःख रूप आहे, तिथून भूषण नाही दूषण आहे. बरं प्रपंचातला अनुभव सांगायचा काय नाही, तर प्रपंचातला अनुभव एकसारखा नाही. एकसारखा आहे का? बरं सगळ्यांचा अनुभव सारखा आहे का? अनुभव सोडा, सगळ्याची आवड सारखी आहे का? अहो एका घरात जर 12 माणसं असतील तर 12 माणसाची, घरातल्या घरात 12 माणसाची आवड सारखी आहे का? जाऊ द्या 12 माणसाचं, दोनच नवरा बायको आहे, दोघांची आवड, तिला तिखट आवडतं तर याला, तिला फॅन लावून झोपा वाटतं तर याला, याच्यातच भांडण बंद आवड. एक जणाला पुस्तक वाचायची सवय होती आणि त्याच्या बायकोला टीव्ही बघायची सवय होती. उठलं की पुस्तक बायको वैतागली, काय हो जवा बघत तेव्हा तुमच्या पुढे पुस्तकच असतंय, जरा कवा तर बाकीचा विचार करावा, आमच्याकडे कधीतरी बघावं. मला असं वाटायला लागलं की मला पुस्तकच भाव वाटाले, तर तुम्ही बघता म्हणजे पुस्तक झाले. नवरा म्हणला तू पुस्तक पाहण्याच्या भानगडीत पडू, तू कॅलेंडर हो कॅलेंडर का सालाला बदलता तरी आवड भरपूर असलं मी गोड लागते, पण जरा खाली खोला तर मुळा गेलं आणि असलं राहतं संपू द्या, चलू दे उभं किती वेळ. पण कीर्तन रिमिक्सच राहत, त्या रिमिक्स गाणे आवड वेगवेगळी आहे, भरपूर अशी दृष्टांत मांडण्यासाठी आहे, किती तरी विनोद सांगता येते. पण कसं आहे प्रसंग सगळं बघून कीर्तन करावं लागतं. कुण्या गावात नुसता विनोद चुकतो, कुठं आध्यात्मिक चुकतो, कुठं काय चुकतं, आपल्या पंचकृषीत काय लागतं, ही समाजाचा आम्हाला कीर्तन करायला अंदाज घ्यावा लागतो. नाहीतर कसं बी करू द्या कुठं तरी दोष करणारी माणसं सगळीच काय चांगलं म्हणणारी नसतात. तुम्ही किती चांगलं वागा, 40% समाज तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. 40% समाज कसंही चांगलं वागा, कसंही ज्ञानोबा तुकोबा सोडलं नाही. आपल्यासारखे कीर्तन करायची बसण्याची काय कथा आहे तिथे. आवड सांगते का अजून एक दृष्टांत आवडीचा सांगतो. एक जण बाटा कंपनीच्या त्या दुकानात गेलं आणि 5,000चा तपकिरी कलरचा जोडा आणला. किती? 5,000 कलर टाकला तपकिरी. पण नवरा बायकोची आवड बी नव्हती. घरी आणून पण तुला लाड म्हणालो, अगं बघ 5,000चा दुकानातला सगळ्यात महागातला जोडा आणला, कलर बघ. आणि ती कलर तिला आवडली. ती म्हणजे काय घेऊन घेतलं नाही असल्या कलरचं की मला पासच नाही बाबा, आणा बदलून म्हणजे मला कलर पास नाही, बदला नाहीतर महागाई देऊ नये. नावीला झालं बायकोच्या मागे चालावं लागलं. ती जोडा महागाई दिला. हिच्या आवडीचा कलर नव्हता, तेवढा एकच राहिलेला. दुकानदारांना म्हणला, दुकानदार आमच्या मालकीला, आमच्या मंडळीला, आमच्या बायकोला हा कलर आवडत नाही, जोडा परत करा. त्या बिचाऱ्याने मला राहू द्या, पण आता 200 तर त्यांनी करायला लागते तुमची दिलेल्या पैशातून. 500 करा बाबा, मला पण घ्या महागाई. घेतलं ती बायकोच्या आवडी म्हणून. आणि 6 महिन्यानं पुन्हा त्याच दुकानात गेलो. मला दुकानदार साहेब 6 महिन्यापूर्वी मी ती एक जोडा नेता बघा तपकिरी कलरचा, हाय का? हाय की म्हणला तसलं महागाचं कोण घेते तुमच्यासाठी चुले म्हणला. तेवढी महागाची कोण वस्तू घेते? आई म्हणला घेऊन जा. पण दुकानदाराच्या लक्षात आलं 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. म्हणला साहेब का हो, मला तुमच्या बायकोची आवड बदलली का काय? बायकोची आवड नाही, बायकोच बदलली मला. दृष्टांत संपला. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, रोज आता संगत तो होय बाधक. अशी कितीतरी तऱ्हेतऱ्हेचे नमुने आहेत महाराज या प्रपंचामध्ये. म्हणून प्रपंचातला अनुभव सगळ्यांचा सारखा नाही म्हणून तो सांगायचा नाही.
का अनुभव सारखा नाही? कोणाला तंबाखू सुख वाटतं, कोणाला बिडी वडण्यात सुख वाटतं, तर कोणाला पान खाण्यामध्ये, कोणाला प्रवास करण्यामध्ये, तर कोणाला कशामध्ये अनुभव म्हणजे आपलं सुख वाटतं आणि तो अनुभव सांगत असतात. पण परमार्थातला सगळ्यांचा अनुभव मात्र एकच आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हाच परमार्थातला अनुभव आहे. प्रत्येक संतांना विचारा, परमार्थातला तुमचा अनुभव काय? आणि संत आलेला अनुभव सांगतात. अनुभवी आले अंगात, ते या जगात आलेला अनुभव मांडतात. संतांचा अनुभव आहे गड्यानो. काय अनुभव आहे? आनंदो रे आजी परमार्थातली कुठलीही कृती सांगा, कुठल्याही घटनेचा अनुभव सांगा, आनंदच आहे. अनुभव काय? आनंदाचाच अनुभव आहे. वारीतला कोणताही अनुभव सांगा, परिणाम आनंदाचा, सुखच आहे. काय म्हणताय महाराज? शेवटचा मुक्काम बंडीशाळा, गाव संपलं, 5 किलोमीटरला पुढं मध्ये नेलं आम्हाला. गेलं का नाही 72 मध्ये? ऐका पण आनंदच आहे. गेलो गाव सोडून मध्ये डोंगरात 5 किलोमीटरला गेलो तिथं मस्त पैकी गेल्या गरमागरम स्वयंपाक, गरमागरम जामुन, काय आनंद. जेवण मिळालं म्हणून तेवढा चाललेल्याचा थकवा गेला. सकाळी वारीतला अनुभव सांगू, किती आदल्या दिवशी माणूस थकलेला असू द्या, शीन आलेला असू द्या, सकाळी आंघोळीचं तर साधन काय, शावरला आंघोळ, गरम पाण्याची बकेट आणून 22 दिवसात जगानं घरी आल्यावरच आंघोळ केली. किती आनंद आहे. अरे त्या एका टँकरला 5 तोट्या, 3 तोट्या महिला मंडळ आरक्षण आणि 2 तोट्या पुरुषाला. तरी बिचारी परकर त्या नळावर बोक्यावर होती. धन्य माता देतात आनंदच आहे. तरी सुद्धा खाल्ला आंघोळ करणारा म्हणतो, माऊली 3 नळ येतो तुम्हाला, शिवी देतो का, मनात भाव येतो का? अनुभव आहे, आनंदाचा अनुभव आहे. मुसलमानाचा जरी माणूस असला, कुठल्याही 18 वगैरे जातीचा, एवढा समाज चालतोय, जनवारीला आले त्याला अनुभव माहिती. ज्यांनी कोणी आले नाही, कोणी आज देतून आले ते लोक म्हणून नाही. आणि हवा वाटत असेल तर पुढच्या वर्षी चला आमच्या वारीतला अनुभव आहे. काय आनंद अनुभव आहे. सकाळी फक्त कशी कुंकट भिजलं, कुंकट काय पाणी लागलं न गेलं. आमचे आप्पा महाराज म्हणायचे, लय पाहुणे जर घरी आले, कशाला बघितलं पाणी पार करायला, एक गोळा करायचा, वाताला फिरवलं सगळ्याला. शेम मला आठवणी त्या आप्पांची. तशीच आंघोळ वारीत 22 दिवस होती. आंघोळ करताना माझी निम्या आठ कधीच दिसली नाही. असू नका तुम्ही, खरं आहे. तिकडल्या बाजूला तिकडे 2 माऊली आलेल्या आहेत. माऊली उठा, त्यांनी माहिती जाव, उरका पाणी पार करून का टँकर जायचं, कुंडळ टाळ. असली बी आंघोळ होऊ द्या, बरोबर आहे. आणि आंघोळ झाली, कपाळाला गंध लावला, आणि फक्त एकमेकांनी पंढरीच्या लोका ही अभिमान आणि पायाकडे एकमेका, फक्त पहाट 4ला एकमेकाची दर्शन झाली ना राजानो, दिवसभराचा थकवा जातो. दिवसभराचा हा वारीतला हा परमार्थाचा अनुभव आहे. वारीतला कुठलाही अनुभव सांगा, नाश्त्याला बसलेला असू द्या, सेवा केलेला असू द्या. आमची 2 मंडळी होती आमची. काय महाराज, मला वाटत नव्हतं अशी वारी करतील, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोडली नाही आणि कौतुक करावं तेवढं. दिंडी कधी माऊली कधी विसाव्याला थांबते, 72 नंबर दिंडी रथाच्या मागे. आणि कधी वळायचं मध्ये रस्ता सोडून कुठं पटकनी बसायचा नाश्त्याला, कोणाला ठिकाण माहित नसतं. माहिती होते तेवढे तुला रावलांना माहिती होते, होत नाही. आणि नाश्त्याला बसायचं आणि बाटली घेऊन बसावं. कोण बसते बाटली घेऊन? पाण्याची. बोला
बसत नाही का? नाही, कुणीच बसत नाही. आणि नाश्त्याला लगेच टाकायचं, लगेच कागद येतो, लगेच ते चुरमुरे फारसाला टाकलेलं अमृतापेक्षा ती सुद्धा गोड लागते. काय फक्त त्याच्यात चुरमुरे फरसाण टाकलेलं असते. एवढं मोठं भर चुरमुरे खाली की दुपारपर्यंत कसलंच भूक लागली. कधी 3 भाकऱ्या खाते तरी दुपारी 2 वाजते. ही प्रपंचातला अनुभव आहे, हा वाईटला अनुभव आहे. आणि मग दादा पाटलांनी काय करायचं, मी 3 ते 4 ठिकाणी बघितलं बघा. ही लोक नाश्त्याला बसली, एका बशीत पाण्याची बाटली, तेवढाच मोका साधायचा आणि पटकेने 2 बॉक्स पाण्याचे आणायचे आणि अख्ख्या दिंडीला पाणी पाजायचं. गरज असताना दिलेले लाख रुपये झिरो किमतीचे, गरज नसताना, असतानाच होतो, गरज नसताना दिलेले लाखो रुपयाची केलेली मदत झिरो किमतीची आहे. पण ज्या वेळेला गरज आहे त्या टायमाला पाण्याचे 2 घोट सुद्धा लाखा मोलाचे असतात. एका बाटलीत 5 जणांनी पाणी प्यायचं नाश्ता झाल्यावर, कारण बसलेलं थोडं बसावं वाटायचं आणि कुठं पाण्यासाठी उठावं म्हणायचं. 1 बाटली दिली की 6 जणांकडे फिरवायची आणि तेवढा मोका गाठायचा. ते बरोबर नाश्त्याला पाणी आणायचं. मी म्हणलं बास, एवढं जरी वारीत येऊन कळायला शिकलं, काय अनुभव, अजून काय शिकावं त्यांनी तरुण पोरा. नंतर बाकीचे तरुण इकडेच रील स्टार. आता आमची 2 पोरं निघाली रील स्टार. तळ्यात तिथे खोंड गेले महाराजाची पोर. लाज वाटते मला सुद्धा बाप म्हणून घ्यायला. काय करतोय आपण इथं भान राहिलं पाहिजे. परमार्थात वारीतला कुठलीही कृती सांगा, मी अनुभव मांडावे. अजून अनुभव द्यायचा मला अनुभव. सेवा असेल, वारकरी दिवसभर चालतात, दिवसभर चालतात, त्याला उठायला येत नाही. पण समोर बसलेल्या माणसाचा चेहरा जर सुकलेला असला ना, घरातली रक्ताची नाती कोणी विचारित नाही, पण म्हणतात मग मी काय देतोय तुमचं. त्याच्या दवाखान्यात 3-4 माणसं येतात आणि पाय चेकतात. कोणी डोकं दाबते, कोणी झेंडू बाम लावते. त्या तोडल्या बोलण्याचे काय 10व्याच्या पलीकडे फुगडी करता माझं बोट फुटलं. परशुराम गेला काय 70 रुपयाचा रुमाल खिशातला चालला, एवढं थोडं लागलं होतं, कसला रुमाल माझ्या बोटाला गुंडाळला. वारीतला अनुभव आहे. फक्त तिथं आनंद घ्यायचा, दुसऱ्याला बी दुःख होऊ द्यायचं नाही आणि आपणही दुःखी व्हायचं नाही. याचं नाव आहे परमार्थ वारी. फक्त आपणच सुखी राहिलं पाहिजे, जग दुःखी राहिलं त्याचा जरा बी गम नाही. याचं नाव आहे प्रपंच. मीच जगात सुखी राहायला पाहिजे. मग तिथं माय मरो, बाप मरो, भाऊ मरो, नातेवाईक मरो, चुलीत जाऊ, पण मला एकट्याला सुख झालं पाहिजे. याचं नाव आहे प्रपंच. मी तर दुःखी राहिलोच नाही पाहिजे, पण माझ्या दिंडीतील, माझ्या सहवासातील वारीतला प्रत्येक वारकरी माझा आनंद आणि कडपर्यंत दिसला पाहिजे. हा वारीतला अनुभव आहे. हा वारीतला अनुभव. हे सुद्धा सेवा करीत असताना खरे नागराच्या गादीवर अजून एक मला वारीतला अनुभव सांगायचा माझा. मी जेवढी वारी केली, माझ्या वारीचं अर्ध पुण्य संकेतला बघा. संकेतला नांदुर्याचा संकेत. खरंच नागराच्या गादीवर सांगतो अर्ध पुण्य. का? सकाळी आंघोळीला जाताना बाथरूमला जायचं झालं की बाटली त्याला भरून मला घेतो, महाराज चला बाथरूम. तिकडून आलं की बॅग मधून लगेच ब्रश काढून हातात. आंघोळीहून आलो की माझी लगेच चटी घ्या. कपडे झाले की महाराज गंध लावायचा. गंध झाला की पाणी आणू का, चहा आणू का. एवढंच नाही तर वाटेने चालताना ह्या चड्या टावेल जिथं विसावा मिळाला पटकन बॅग मधलं काढणं, उन्हाला टाकणं, वाळू घालणं आणि पुन्हा बॅग मध्ये घालणं. हे तेवढं सगळी त्यांनी सेवा केली. माझी सेवा केली म्हणून मी त्याची स्तुती करतोय असं नाही. ज्यांनी ज्यांनी कोणी वारकऱ्याची अशी सेवा केली असेल त्याला दुसरी सेवा करायची गरज नाही. अनुभव हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव दुसरा सांगायची गरज नाही. माझ्या तुकोबरायला सुद्धा तोच अनुभव आला. पण काय आला? अहो प्रपंचामधला हा अनुभव नसेलच, परमार्थातलाच आहे. पण खास करून मला असं वाटतं की महाराजांनी हा जो अभंगातला अनुभव सांगितलाय तो हा अनुभव सुद्धा यदा कदाचित तुकोबऱ्यांना मला माहित नाही कुठला अनुभव सांगायचा असेल ते तुकोबऱ्यात, पण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या असणाऱ्या आकलनाप्रमाणे तुकोबऱ्यांनी निश्चित वारीतला अनुभव सांगितला असेल असं मला वाटतंय. का? कारण
आता ते संत होते, तुकोबाराय होते, माझी मदत झाली, अनावर वाटत त्याची येर विचित्र ज्यांनी हाची धंदा, नामस्मरणाला तोटा नव्हता त्यांच्या जीवनामध्ये, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम सतत ते नामस्मरणच करत होते, पण वारीच्या काळामध्ये विशेष नामचिंतन होतं. बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही सुद्धा वारी करणारे, आम्ही इथं सुद्धा गावाकडे असताना जे नामचिंतन करतो, परमार्थ करतो, पण वारीत त्याच्या चिंतनाशिवाय काय दुसरं आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री धरणीला पाठ टाकेपर्यंत दुसरं प्रपंचातलं काय आठवतं बोला? वारीत दाऱ्याला जायचंय, जनावर सोडायचे, काय 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 फक्त 2 गोष्टीचा त्रास सहन केला का वारकरी कडला? 2 गोष्टी कोणत्या? सकाळी लवकर उठणं, बाथरूमला जाऊन येणं एक, आणि आंघोळ उरकिणं. बाथरूम आणि आंघोळ जेवढं लवकर उरकील त्याच्यासारखा वारकरीच नाही ना. पुन्हा दिवसभर तुम्ही काळजी करू नका, हायवे रोड सोडून 3 किलोमीटरवर झाडाखाली बसा, दुपारच्या वेळेस बसा, आणि तुम्हाला भूक लागलेली असेल आणि तुम्हाला वाटलं आता मी रोडला 3 किलोमीटर मध्ये जायचं, दिंडीत जायचं, वाटपाला जायचं, किंवा इकडे घेऊन कुठं तर हॉटेलमध्ये खायचं, आता माझ्याच्यानं शक्य नाही, फार थकलोय माऊली, थकलोय, एवढंच मनात झाडाखाली बसा. 5 मिनिटाचा कालावधी माझी माऊली लागू देत नाही, कुणी ना कुणी तिथं पाठवलेला मी तुमच्या पोटाची व्यवस्था केलेली आहे, याला वारी म्हणायचं, याला परमार्थातला अनुभव म्हणायचं. इतर वेळेस आम्ही भजन करतो, पण वारीतलं भजनाशिवाय काही नाही. आनंद आहे आणि तिथं खेळीमेळीचं वातावरण आहे. घरी एकट्याचा परमार्थ आहे आणि एकट्याच्या परमार्थामध्ये बाधा येण्याची शक्यता आहे, दोष घडण्याची शक्यता. बरोबर आहे? घरी तुम्ही हरिपाठ म्हणाले तरी दोष घडतो, बाधा घडते, पण दिंडीत भजन म्हणायला लागले, अजून वारीचं वैशिष्ट्य सांगतो, सांगण एवढं कमी आहे. हाचा अनुभव घ्या वारीतला. किती एवढ्या हजारो दिंड्या असतात, बरोबर आहे, हजारो दिंड्या असतात, पण पुढच्या दिंडीतलं भजन आपल्याला ऐकू येत नाही, आपलं त्या दिंडीला जात नाही, आपलं आपणालाच येते. नो स्पीकर, नो सिस्टम, नो लाईट, फक्त मोठ्यानं म्हणायचं. आपल्या दिंडीतलं भजन आपणाला, पुढच्या दिंडी लय मोठ्यानं म्हणाली म्हणून त्यांचा कालवा आपणाला होईल ना आपलं भजन कदापि नाही. एवढ्या सोहळ्याचं म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश आहे, वारीमध्ये केलेलं जे विशेष एकट्यानं केलेली साधना दोष घडतो. मागे एकदा तुम्ही ऐकले कसा दोष घडतो? तुम्ही हरिपाठ सुद्धा साधा देवाच्या पुढे बसले, हरिपाठच पुस्तक बोलतो, हरिमुखे म्हणा, चहा झाला का आणा, तेवढ्या तिकंगाचा पावायला येतो बघा, ठीक आहे ना? ताजा पाव, मस्ता पाव, पावाले ते जरी विसरलं नाही, मागून आलं तर बघा, अरे भंगार झाला की भंगार, हरिपाठ गेला चौकड. एकल्याच्या साधनेमध्ये सगळा सोडा, एकल्याच्या साधनेत दोष घडतात, अखंड साधना होत नाही. पण वारीमध्ये अखंड भजन, एकदा त्यांनी मार्गाला लागली, 20व्याला माऊली थांबेपर्यंत भजनाला खंड नाही. आणि असं भजन झालं ना, विषयातल्या विषय सुखानं, विषयातल्या विषयानं रंगलेली रसना ती काय होते, बाजूला राहते, आणि देवाच्या नामामृतानं ती रसना ओली होते, आणि परिणाम काय होतो अभंगाचं पहिलं परमामृते रसना. Oh,
परमार्थातला अनुभव तुकोबाराय सांगतात. काय झालं तुकाराम महाराज? परमामृते रसना ओलावली, परम नामामृता माझी रसना ओली झाली. परिणाम काय झाला? मनाची राहिली वृत्ती पायी, वारीच्या ठिकाणी मनामध्ये प्रपंचाचा विचार येत नाही. बऱ्याच वारकऱ्याचा अनुभव आहे. बऱ्याच पालामध्ये बसलो होतो एक वेळेस आणि काका पावाला गावाकडून फोन आला आणि पटकन 2 मिनिटात कट करून टाकला. नारळाच्या गाडीवर खोटं सांगायचं, अनुभव सांगायचे वाईट. मनाची राहिली वृत्ती पाहिजे. कुणीतरी विचारलं, अरे बोलावं का बायकोचा फोन होता मग? असं कुणी विचारलं असेल पुरुषानं का स्त्रियानं, तुमच्या लक्षात आलं? त्याला मी पाठायचं काढलं आणि मग त्यांचं उत्तर आहे का, मी पण म्हणलं का महाराज बोलावं का? महाराज असं झालं घरी आल्यापासून घरचा फोन आम्ही डोकेदुखी वाटायला न बोललेलंच टाळ्या वाजवायला. मनाची राहिली वृत्ती पायी, मन देवाच्या पायावर स्थिर राहिले की प्रपंच आठवतच नाही आणि गोड लागत नाही. मग तिथं पत्नी असेल, पुत्र असेल, बंधू असेल, नावळे जनधन कुणीच आवडत नाही. मनाची वृत्ती अशी झाली ना, कुणी आवडत नाही. बरं, पण हे होण्याकरता सांगू का तुम्हाला, हा मावण्याचा विषय मला मांडायचा राहिला. नंदे महाराजांनी मावणं केलं म्हणून आम्ही तिघांनी ठरवलं. 2-4 मुक्काम राहिले होते त्यावेळेस अशा दोघांनी विचार म्हणजे महाराज आपण असं करू, वारकरी भोजन करू, दिल्लीतले सगळेच लोक जीव घालू. बोलत 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 विषय निघाला. म्हणजे मग दिल्लीतलेच घालायचे म्हणजे गावातल्यानी काय केले, सगळ्या गावालाच करू म्हणजे जसं असेल तसं विचार झाला. आणि ते मावते करायचा, करावं अन्नदान करावं, मावदं करावं, तीर्थयात्रेहून आले की करावं. नाही केल्यावर मग काय होते? तो एक दृष्टांत आहे का. एक मारवडी खारका काढायला खारकाच्या झाडावर चढली. कशाच्या? चढताना चढलं. नारळाचं खारकाचं झाड सारखंच असते. चढताना माणसाला काय वाटत नाही. पण खाली पुन्हा बघितलं वा हो म्हणला एवढ्या वर आला. पुन्हा म्हणाला राम 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 आणि पुन्हा देवाला नमस्कार. देवा मला जर खाली सुखरूप पोहोचवलाच उतरवलाच
तर 100 बांगडं जीव घालतो. हळू हळू सरकत निम्यात आलं. बघितलं तेव्हा म्हणला 50 तर नक्की कळाले तुम्हाला. म्हणजे पोट पिढी पुन्हा थोडं खाल्यावर म्हणला 25 तर, आणि एक परसावरच राहिलं होतं तेव्हा म्हणला 2 तर वारकरी नक्की. खाली टांगणी उडी मारल्यावर म्हणला 1 का म्हणा वारकरी घालतोच म्हणला. मोठं दुकान, मोठा व्यवसाय, उद्योगपती मोठा, भलं मोठं दुकान, आणि दुकानात केला 1 वारकरी. पण तो जो वारकरी घालताना ब्राह्मण घालायचा, तरी सुद्धा दुकानला येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मण कुळाला विचारायचं कोण आपण? ब्राह्मण. बर तुमचा आहार किती? आहार किती? त्यानं म्हणायचं बाबा एका टायमाचा का 3 टायमाचा? एका टायमाचा विचारा. कसं उतर लाव काय त्यांनी सांगायचं बघ बाबा 3 चपात्या, थोडासा भात, थोडस काय डाळ, त्यात तुरी लावायला, लोणचं, चटणी का 15 दिवसात 85 ब्राह्मणाला विचारलं, आणि 16व्या दिवशी एक ब्राह्मण आला. मग त्याला विचारलं. ब्राह्मण नव्हतं ते, एक दुर्जन खट त्याला माहिती तर ते ब्राह्मण जीव घालायचा आणि किती खाते आधी विचारलं. त्यानं ब्राह्मण त्याला माहितच होतं की ते विचारताय कोण आपण? ब्राह्मण. आपला आहार किती? ते म्हणजे काय नाही, अर्धा शेर डाळ, 1 छटाक तांदूळ, 1 छटाक तूप. उद्या जेवायला या म्हणा आमच्या, म्हणजे ही मापात बसली करायचं. उद्या जेवायला या. किती वाजता यायचं? 12 वाजता या म्हणून दुपारी. ठीक आहे. घरी गेलो पत्नीला सांगितलं बघ उद्या एक ब्राह्मण मी ती नवस केला तुला म्हणलं होतं का मागे मी खालच्या झाडावर अडकलेलं. हा तीच की शेड्याला असताना 100 म्हणलं होतं, खाली उसळीवर 1 म्हणलो गप्पा उगाय. ब्राह्मण जेव घालायचं आहे मला, आणि ते उद्या ब्राह्मण येणार आहे, आणि त्यानं काय म्हणतंय काय म्हणतंय ती सगळी सामग्री ती कोणाशीला त्याचा होतं ती बनवून खाणार होतं. ती म्हणजे कसं माझ्या नशिबात कसं डोक्यात घुसले, म्हणजे कुणकड दिवस निघाला. तुम्ही काळजीच करू नका म्हणजे कधी अन्नदानच कधी केलेलं होतं. आणि ते आला बाबा ब्राह्मण. काका आले हो, मालकाने रात्री सांगितले तुम्ही काय शिदा मागत ते द्या म्हणजे सांगा किती द्यायचा. 1.5 महिना नवरा बायकोला पुरं एवढं मागून घेतलं. तिला त्याला माहिती होतं, त्यानं सांगितलं काय मागेल ती. आणि काका दक्षिणेचं हे काय? दक्षिणेचं कसं आहे म्हणला, सावकार असते तर 2 मुद्या घातल्या असत्या. ती म्हणजे मग मी एखादी घालू शकत नाही, आता तुमची मर्जी बाबा. आणि 1 तोळ्याची मुदी बी गेलं घेऊन ती घरी आली सगळ्याला. आरते का काका आरते की काय काय खाऊ घातली दिली का अर्धा छटा काढा अर्धा छटा. तिने यादीच वाचून किराणा मालाची आता बरंगावची यादी होती. दिवसात ढवळ्या धरून म्हणा गेले आकल बिकल आपण तुम्हीच रात्री म्हणली की त्यांनी काय मागल ते नक्की खट मिळालं म्हणला त्याला बघतोच म्हणला कुठं राहते चेहरा चांगला ओळखला गावातच आहे म्हणलं जातो मला. आणि खाटाला माहितीच होती घरी बायकोला दारात उभा केलं ना आपण मध्ये बसलं घरात, आणि बायकोला सांगितलं की सावकार जर आला की रडाल्याचं नाटक कर, रडाल्याचं नाटक करायचं. आणि नुसतं नाटक करायचं नाही, म्हणायचं कुण्या मेल्यानं काल माझ्या मालकाला जीव घातलं, कसलं घातलं की माझा मालक मरून पडला, आता पोलीस स्टेशनला केस करते, रियाज करते. आणि मध्ये शी तावा बायको कशी गेला घर लुटलं माझं, बघतो ह्याला करेल तर तिनं सूर झाला. कुण्या मेल्यानं काल कापू घातलं, माझा मालक पोटकळी लागून मेला, आता पोलीस स्टेशनला कळवते, सगळंच बघते त्याचं. ते म्हणला कापू ही 500 ठेवा, माहिती करा पण पोलीस स्टेशनला कळू नका. 500 देऊ ना. घरी आल्यावर बायकोने विचारलं
गाठ पडलं का झाकली सवा लागते आणि का अगं ती मेलं म्हणला घरी गेलतो तिची बायको रडायची म्हणला मेलं म्हणला पोलीस स्टेशनला कळवती 500 देऊन मिटवून आला उग गावात कारवा करून विचार तिथीत राहती मला विजेतीनं खावते म्हणला गेलो दुकानला निघून आणि हे मालिकी मारवडीची अशी पुस्तक वाचत होती तरी दुपारी तिच्या दारावर चालू म्हणजे बई काल मी कसं काय काका तुम्ही काल आमची इथे जीवन मिळते हा मिळतो की मग आलो म्हणला बोली स्वर्गात जाऊ स्वर्गात जाऊ हा मग काय मिळू आणि तिची एक मिळते मारवाड्याच्या बायकोची म्हणजे मारवाडीची पोरगी मिळते मग ती म्हणली आमची चोखू गाठ पडली का गाठ पडली की काय म्हणल्या नव आता मकर संक्रांतीचा सण जवळ आला तिचं दागिनं मागितलं सगळंच सगळं थोडं बांधलं पुढे घेतलं गेलं हे दुपारी जेवायला आलं तिनं नटू नटू सांगायची मालकी अहो ते काय मेलेलं माणूस आलं कसं काय स्वर्गातून जाऊन आणून आपल्या ठोकूला भेटून मग काय म्हणलं तिनं दागिनं मागितलं तर मग दिलंच का मेळ लावला मेलच नाही मला पक्क माहित होते पक्क नाही पुढं घेतलं आणि त्याला पाठलाग पळत निघालं पाठलाग करायला आता ती काय करत असते ती खट झाडावर चढून बसलं आता ह्याला झाडावर चढता येते मारवाड्याला निम्या अर्ध्या बुद्ध्यावर त्या पाडावर चढलं गोड खाली सोडून हे वरूनच खाली उडी आली गोड्यावर गेलो गोडे घेऊन आलं तरी हात खाली भात काढली कसं बायकोने विचारलं कसं सापडलं का तू दिलेलं झालं म्हणला थोडं आणि मी ठोकूला बसा दिलं म्हणला गोड दृष्टांत संपला येड्या तुला एक वार जीव घालणं झालं नाही आणि माऊंड काय घालणार आहे नामदेव महाराजांनी आजच्या पंढरपुरातल्या वाच्य म्हणता गंगा 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 सर्व तीर्थाचं केलेलं पाप निघून जातं म्हणून तुकोबराचा अनुभव सांगतात परमामृती रसना उलावली मनाची राहिली वृत्ती पायी सगळीकडे भरकटणारं मन पण या मनासाठी सुद्धा तुकोबरायांनी गाठ्यामधला बीज रूपाचा पहिलाच अभंगाच्या अभंगामध्ये प्रार्थना केली समचरण दृष्टी जे साची ते माझे हरी वृत्ती राहो म्हणणारे तुकोबराय आज अनुभव सांगतात मनाची राहिली वृत्ती पाहिली कशामुळे झालं देवाच्या नामामृतानं रसना पिकावी लागते धन्य आजी दिवस झाला सोनियाचा देवाच्या रामनामानं वाचा पिकावी रामनामानं परमामृत नामामृतानं रसना ओली व्हावी मग त्यावेळी अस्थिर चंचल मन स्थिर होतं आणि मग आनंद बघा सकळ ही तेथे वळली मंगळे आणि वृष्टी केली जळे आनंदाच्या सगळं मंगळ होतं तिथं पुन्हा वाईट काहीच नाही सगळं मंगळ म्हणून तर बरवा शब्द बऱ्याच अभंगामध्ये तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा बरवी ही वेळ बरवे झाले आठवड्या सगळं हे बरवा शब्द म्हणजे चांगलं झालं बरवे झाले आजीवरी आणि पडलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येतवरी ते हरी तुम्हा म्हणून तुम्ही सगळे सुद्धा आज कीर्तन ऐकणारे हा संकल्प करा हे प्रमाण ध्यानात ठेवा सकाळी येते गोळली मंगळ सगळ्यांची मंगळ झाले काय मंगळ झाले बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या बरं झाला अजून आपण मेलो नाही म्हणून उरले ते हरी तुम्हा उरलेलं आयुष्य देवाला समर्पित करायचं म्हणजे काय करायचं त्याचं भजन करायचं
माऊलीला दोन चरणाचा भाव आता झाला. 2 चरण झाले. 2 चरणाला 2च मिनिट घेतो फक्त. 2 मिनिट. एका चरणाला 1 मिनिट. नामामृतानं 11 इंद्रियापैकी न दिसणारं मन नावाचं इंद्रिय, चंचल नावाचं इंद्रिय, ते काय झालं, देवाच्या पायावर त्या मनाची वृत्ती स्थिर राहिली. मनाची राहिली वृत्ती पाय. नामामृतानं रसनावली झाल्यामुळे हा परिणाम झाला. पण काहोत बरोबर आहे, हे अदृश्य मनावर हा परिणाम झाला नामामृताचा. पण सदृश्य दृष्टीला दिसणाऱ्या इंद्रियाचं काय झालं, त्याच्यासाठी एक घडलेला संतांच्या चरित्रातला महत्वाचा दृष्टांत एक मिनिटात सांगतो. कोण बोलू नका, झालं बस. तर बसा खाली, पाहिजे बसा. ऐका, रंगनाथ महाराज निगडीकर पंढरपूरला चातुर्मासामध्ये एक वेळेस चातुर्मास चालू आहे आणि रंगनाथ महाराजांना खबर लागली की रामदास स्वामी पंढरपूरला आले. आणि रंगनाथ स्वामींनी घोषणा केली प्रवचनात त्या दिवशी, पंढरपूरला रामदास स्वामी आले. जो कोणी रामदास स्वामीची माझी किंवा रामदास स्वामीला जो कोणी ओळखून दाखवल त्याला मी पाहिजे ते देईन. कारण रंगनाथ स्वामी निगडीकर म्हणजे सिद्धीचा ठेवा, अष्टमा सिद्धी ओळखत होत्या. म्हणे सर्व भाग्य चोजविती किंवा संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे भुक्ती मुक्ती कोण तयाकडे, सगळ्या त्याच्या दुकानात, पण ते बघत नाही. अशी रंगनाथ महाराज. आणि रामदास स्वामींची ओळख कोणी करून देईल त्याला काय पाहिजे ते. मग रंगनाथ स्वामींचा सगळ्यांना माहित होतं. पण रामदास स्वामी ज्या ब्राह्मणाच्या घरी उतरले होते त्या बाबानं ब्राह्मणानं गाईच्या गोट्यात जागा दिली. त्यांना गोट्यात उतरावं, गाईच्या गोट्यात. आणि लक्षण सांगितलं एखाद्याला ओळखताच येत नाही तर अशी अशी लक्षणं आहेत त्यांची, आणि ओळखा. आणि ओळख पटवण्याकरता त्यांनी माझ्याकडे घेऊन यायचं रामदास स्वामींना, मी पाहिजे ते दे. त्या ब्राह्मणानं लक्षणं ऐकली. मग ह्याला वाटायला लागलं आपल्या पोट्यात ठेवले रामदास स्वामी तर नाही. ओळखच घरी गेलो आणि रंगनाथ महाराजांनी सांगितलं पूर्ण लक्षणं बघितली तर रामदास स्वामी उभे खूप लक्षणं. अरे 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 काय प्रकार कदा, काय अन्याय झाला माझ्याकडून. अशा महात्म्याला मी गाईच्या गोट्यामध्ये ठेवलो, पाय धरले, क्षमा मागितली, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं महाराज माझ्याकडून चुकलं, मी तुम्हाला गाईच्या गोट्यात अधिकार न कळायला ठेवलं. रामदास स्वामी म्हणजे बाळा अरे गाईच्या गोट्यासारखी पवित्र जागा तरी आहे कुठं. बरं तू म्हशीच्या कुठं गावाच्या आम्हाला तरी दिला नाही. कारण गाईच्या गोट्यासारखी पवित्र जागा आहे कुठं. आणि खरं आहे त्या वृंदावनला त्या महाराजांचं मला नाव माहिती नाही. गोरक्षक आहेत, गोपालक, गायी राखणारे, गाय सांभाळ करणारे. त्यांनी सांगितलं गायीचा अनुभव कसला कॅन्सर असू द्या, 100 गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आणि हात न धुता जेवायला बसायचं. कॅन्सर गाय गायीच्या गोट्या काय अपवित्र असेल तर गाय सगळीच पवित्र आहे. सगळ्याच गोष्टीला शेण पवित्र आहे, दूध पवित्र आहे, पार दूध पवित्र आणि गोड आहे, दूध पवित्र. आणि मग म्हणजे मग काय बघा तर असं मग तिकडे सांगितले तुमची ओळख सांगणाऱ्याला आणि तुम्हाला रंगनाथ महाराजाकडे भेटवणाऱ्याला महाराज मागून ते देणार आहे. मग तिकडे देणार आहे तुम्हाला. मग तर मी आता येतच नाही. पाय तरी महाराज तसं करू नका, ह्या गरीबाला काहीतरी मागून घेतल्या त्याच्याकडून. रामदास स्वामींनी सांगितलं येतो, तुझी कीर्ती होईल जगात. पंढरपुरात सगळ्याकडे माहिती ना तू रामदास स्वामीला ओळखलं म्हणून. पण तू मागतो ते मागायचं नाही त्यांच्याकडे. मी सांगतो ते मागायचं, मी सांगतो ते मागायचं. ते मला असं कुठं असते का तुम्ही काय मला वेगळं मागायचं, तुम्ही काहीतरी मागायला चाल, तुम्ही मागायला ना टाळण चिपळ्या. मला इकडे विहिरीला पाणी, बोरला पाणी, पोराला नोकरी, पोराला पोरगी या असलं मला मागायचं इकडं. तुम्ही वेगळं सांगता काही असं, मी मागतो ते मागायचं. कसं ते तयार झालं तिथे गेल्याच्या नंतर ओळखलं रामदास स्वामींना, आणलं नरेंद्रनाथ महाराज म्हणजे ओळखलं, बघितलं तर रामदास स्वामी वा धन्य. माग काय पाहिजे, माग काय पाहिजे ते असं बघायला महाराजाकडे रामदास स्वामी मागतो माझ्या मनावर
मारते थांब तू काय बोलू इकडे कानात आपलं तोंड धरलं असं कानात सांगितलं मला एकच द्या म्हणावं काय आम्हा दोघांच्या कारण दोन्ही महात्मेच ना एक रामदास स्वामी आणि एक रंगनाथ महाराज परभणीकर दोन महात्मे एका जागी आल्यावर नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागते महात्मे एकत्रित आल्यावर जो आनंद होतो ना महात्मे महाराजांनो दोन आवा दोन बुवा दोन जावा कवाची करता येत नाही त्यामध्ये का दोन महाराज दुसरा तू म्हणून बघतो बाबा त्याला काय येत एवढं बरं ना तुम्हाला येते दोन इस्त्री दोन मिस्त्री दोन कुत्री एका जागी दोन व्यापारी दोन चांबारी दोन पुढारी कावा एका जागी येत नसते थांबा मग तसं ते पण हे महात्मे होते आणि रामदास स्वामींना सांगितलं काय मागायचं आमच्या भीतीत जो आनंद झालाय ना त्यातला अर्धा आनंद द्या म्हणून लक्ष देऊन नक्की ऐका काय मागायला लावलं आम्हा दोघांच्या भीतीत झालेला अर्धा आनंद ह्याला आनंदच का लागला नाही ते म्हणला ह्या आनंदावर काही दोन्ही जमिनी काही घेता काय मागायला लावतील मला ही महाराज असतील मग त्यावेळेस रंगनाथ महाराजांनी ओळखलं आणि त्यानं मागितलं रंगनाथ महाराज म्हणले की तू मनानं माग नाही जेड्या पुढं कोणतरी शिकवले मला बघ काय मागायला म्हणलं इथला आनंद मागून मागून बाकीचं माग लाखो रुपये माग करोडो रुपये माग एकर जमीन माग मी तुला द्यायला तयार आहे मग याच्या लक्षात आलं रंगनाथ महाराज साधे नाही लाखो एकर जमीन द्यायला तयार आहेत म्हणजे हे धनानं कमी नाही पण रामदास स्वामीने सांगितलेला आनंद द्यायला तयार नाही म्हणजे चेंगट आहे इकडं द्यायला म्हणलं की कसे आहेत उधार आहे प्रपंचात द्यायला उधार आहे पण रामदास स्वामीने काय सांगितलंय आम्हा दोघांच्या आनंदामध्ये झालेला भेटीमध्ये झालेला आनंद अर्धा तो मागायला लावला तेच येत नाही म्हणजे आनंद काहीतरी विशेष आहे त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं महाराज काही नको मी जे मागितले ते द्या काय पाहिजे तुमच्या भेटीमध्ये झालेला जो आनंद आहे तो अर्धा आनंद द्या अर्धा आनंद रंगनाथ महाराजांनी दिला परिणाम काय झालं तिसरं चरण सकळ इंद्रिये झाली संभ्रम सकळ इंद्रिये झाली संभ्रम काय परिणाम झाला बघा महाराज म्हणतात परमामृतानं रसनावली झाल्यामुळं त्याची इंद्रिय ब्रह्मरूप झाली इंद्रिय ब्रह्मरूप झाली म्हणजे त्याला समर्पक प्रमाण दुसरी घ्या आसू आहे सापोटे देहीचे विदेही काय खातो आणि कास या सांगाते कैशी लागते तुकोबरायांचा मेहना जेवायला आलेला सगळ्याला दृष्टांत माहित आहे भाजी आणली जाते महाराज पोटभर जेवली जिजाबाई पण मी टाकाच राहिलो आणि ते मेहना त्याच्यासाठी तिने 8 तासाला स्वयंपाक केला जिजाबाई म्हणजे हे असं का जेवण सगळं जेवण झालं जिजाबाई जेवायला बसल्या घास खाल्ला सगळा स्वयंपाक आणि ताट महागच चाटून लगेच तू कोबरा कळलं का तुम्हाला म्हणजे काय झालं माझा भाऊ उपाशी अर्ध्या पोटानं उठला महाराज म्हणजे त्याला भूक नसेल त्याला हात झाला पण तसं नाही तुम्ही घर मालक आहात तुम्ही सांगायला पाहिजे आग्रह करायला पाहिजे ज्याच्या पोटाला आग पडली ती घेईल आग्रह करायची काय आपण तसं नाही घर मालक आहात तुम्ही सांगायला पाहिजे काय सांगायला पाहिजे भाजीत मीठ नव्हतं आणि झाली भाजी तुम्ही सांगायला पाहिजे जी जे ते तुम्हाला कळतं खरं टणारे मला काय खातो आणि इंद्रिय झाली ब्रह्मरूप इंद्रिय ब्रह्मरूप झाली की अवस्था होती आता दिव्य व्यवहारात इंद्रिय ब्रह्मरूप होतात गटार राज देवडे हा गोलगात पावणे 2 लाख माशा नाका त्यांची इंद्रिय ब्रह्मरूप होते ते एक नमुना म्हणून सांगू का एक पेता डॉक्टरकडे गेलं त्याची दाढ दुखायची होती आणि डॉक्टरला म्हणून डॉक्टरच्या मध्ये दाढ काढायचे काय अवघड नाही काढू लगेच काढू पण भूल हे काय काय पण मला लई भीती वाटते काय म्हणजे भीती वाटत नाही पण मला लईच भीती वाटते अहो मी कळून सुद्धा देत नाही मला माझा हात होऊनच असायला
मी इंजेक्शन कळून देत ना मला कसं केलं ते का ती कमरला करीतच नव्हतं कमर पट्यात खाली नव्हतं नाही पण डॉक्टर साहेब मला लय भीती वाटते डॉक्टरने ओळखली ही प्याताळ गिरायक आहे डॉक्टरनं खुणीवलं त्याच्या काय नोकराला आणि एक दारूची बाटली आणलं गिलास घेतला आणि हात दिवसून त्याला की घ्या ती घेतलं ती म्हणले आता भीती वाटते आता थोडी वाटते अजून एका गिलास सोडून दिलं आता वाटते अजून जरा वाटते आहे पुन्हा तिसरा गिलास भरून दिला डॉक्टर म्हणला आता वाटते का भीती बघतो मला माझ्या दाराला कोण हात लावते ही सगळी इंद्रिय झाली ब्रह्मरूप ही ब्रह्मरूप वेगळा आहे परमात्माचं ब्रह्मरूप वेगळं आहे मग महाराज हे कुठं घडतं तुका म्हणे ते वशे भक्तराव आणि ते नांदे देव संदेह नाही जिथं भक्त असतो तिथं देव आणि जिथं देव असतो तिथं भक्त कसं काय शाळेतल्या मास्तरांना पोराला विचारलं बाया तुझं घर कुठं आहे ते मला नाही का हलवाईच्या दुकानाच्या समोर मग म्हणलं हलवाईचं दुकान आमच्या घरासमोर आणि दोन्ही समोरासमोर म्हणजे जिथं भक्त तिथं देव आणि जिथं देव याच्यावर भरपूर चिंतन मांडण्याचा वेळ झालेले आहे ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम Thank you.